गाजरांच्या वड्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तूप, अर्धी वाटी किसलेलं गूळ, 1 वाटी गाजर, रवा अर्धी वाटी आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ लागेल तर आपण परत घेऊ शकतो. तांदळाचं पीठ मी थोडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे. ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, अर्धी वाटी किसलेला, बारीक किसलेला गूळ अर्धी वाटी टाकलेला आहे. किसलेला 1 वाटी गाजर चांगला एकजीव करायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गाजर ते एकजीव करायचं आहे. जर लागेल तर परत तांदळाचं पीठ टाकू शकतो आपण. जर लागणार आहे तांदळाचं पीठ परत टाकायला लागणार आहे. वरून तांदळाचं पीठ परत टाकायला लागणार कारण पीठ कमी झालेलं आहे, गाजर जास्त झालं आहे. हे सगळं एकजीव करायचं आहे. हे गरम केलेलं तूप त्यावरून टाकायचं आहे. 2 चमचे तूप असं ना, चांगला वास येतो गरम तुपाचा. एकजीव करायचं आहे परत ते गरम केलं तूप. पुन्हा एकजीव करायचं आहे. थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला पाहिजे तसं पीठ टाकायचं आहे. ते पूर्ण एकजीव करायचं आहे आणि पाणी टाकून थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आता गोळा करून नंतर ठेवायचं. तर 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं तसंच. पीठ मळून झाल्यानंतर घेतलेलं आहे. थोडा 15 ते 20 मिनटं पीठ ठेवायचं आहे. तसंच असं फुगू दे, जरा फुगून जायचं आहे. नंतर पीठ थोडंसं नरम होईल थोड्या वेळाने. नरम झाला त्याचे वडे करायचे झालेलं आहे. आता ते बारीक बारीक गोळे करून घ्यायचे छोटे छोटे. हाताला जरासं तेल लावायचं कारण हाताला पीठ चिटकू नये म्हणून जरासं तेल लावून घ्यायचं. छोटे छोटे गोळे करायचे. जसे आपल्याला पाहिजे तसे मापाने गोळे करायचे. जास्त मोठे पाहिजे असते मोठे करायचे, छोटे पाहिजे असते छोटे करायचे. शक्यतो छोटेच करायचे कारण ते तळल्यानंतर गोळे गोळे करायचे आहेत. नंतर ते गोळे एक एक गोळा नंतर थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेलावर थापायचे आहेत. ते हळूहळू थापायचे, जास्त जोर नाही लावायचं आहे. जोर लावल्यावर दाबून जातं जास्त. हलक्या हाताने थापायचे. जसे नेहमीचे वडे थापतो तसेच थापायचे आहेत. तेल तापत ठेवलं आहे. तेल कढईत तापत ठेवलेलं आहे. तव्यावर कढई सोडायची. आता थापून झालेले आहेत. तेल तापल्यावर तापल्यामध्ये सोडायचे आहेत. तेल जरा तापू दे. पहिला एकच सोडायचं आहे. तेल जास्त तापलं असेल बघायचं, तापलं काय गरम थंड झालं की. नंतर 2-2 सोडलं तरी पण चालतं. बघा असा फुगून वर येईपर्यंत तसाच ठेवायचा. फुगल्या वर आल्यानंतर पलटी करायचं आहे. हळू सोडायचे तेलामध्ये. तेल चिकट करणार. मस्त फुगलेलं आहे. असंच फुगायला पाहिजे. काळे होतात जास्त. ते जास्त तापले वाटतं. ते जास्त तापलं. हे झाले गाजराचे वडे. करायला पण सोपे, पचायला पण सोपे, सगळ्याला सोपे आहे. तुम्ही चायबरोबर खाऊ शकता, भाजीबरोबर खाऊ शकता, नाश्त्याला खाऊ शकता, जेवण खाऊ शकता, कशीही खाऊ शकता. आवडीने लहान मुलांना डब्याला पण देऊ शकता.